संगमनेर तालुक्यात असणारे पठार भागातील बोटा गावात श्री गणेश बहुजन विद्याप्रसारक संस्था आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या संयुक्त विद्यमानं दलित मित्र कैलासवासी नाथबाबा शेळके यांचा जयंती सोहळा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ श्री नाथबाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते म्हणून अभिनव शिक्षण संस्था अकोलेचे अध्यक्ष माननीय श्री मधुभाऊ नवले उपस्थित होते। आपल्या व्याख्यानात त्यांनी नाथबाबा शेळके यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला। समाजातील वंचितांसाठी आणि शिक्षणासाठी नाथबाबांनी दिलेलं योगदान प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळेस केलं। या सोहळ्याचे अध्यक्षस्थान श्री गणेश बहुजन विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री पंढरीनाथ यशवंत मुसळे यांनी भूषवले। त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांच्या यशाचं कौतुकही केलं। शाळेमध्ये सलग 7 ते 8 दिवस कला, क्रीडा, वक्तृत्व, निबंध आणि सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। या प्रसंगी विद्यालयातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव माननीय श्री खंडू विठोबा शेळके, संचालक आणि सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच विविध सोसायट्यांचे चेअरमॅन, संचालक, आजी-माजी नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यालयाचे प्राचार्य जटार सर आणि पर्यवेक्षक फापाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। तसेच सर्व शिक्षक वृंद आणि शालेय कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान लागलं। मुख्य संपादक सालिक शेख,